नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, पोलीस भरतीकडून अपडेट आलेली आहे. ही जी भरती निघालेली आहे, वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगावसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली मित्रांनो. टोटल इथं 662 पदांसाठी इथं भरती जाहीर केलेली आहे. इथं पदांची नावं दिलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला पगार वगैरे काय असणार, कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे, याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. लेटेस्ट जी-आर असणार आहे. वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे निर्माण करण्यात आलेल्या राज्य राखीव पोलीस बलाच्या नवीन गटाकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. गृह विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. ओके. दिनांक 5 सप्टेंबर 2025चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेल्या त्यांनी प्रस्तावना, जे की आपण वाचून घेऊया आता याच्यामध्ये. आता माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 5/7/2024 रोजीच्या बैठकीतील मान्यतेनुसार संदर्भ दिन क्रमांक 3 येथील दिनांक 1/8/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे राज्य राखीव पोलीस बलाचा नवीन गट निर्माण करण्यास व सदर गटासाठी शासन निर्णयाच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण 1380 पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. उक्त 1380 नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव प्रस्ताव विविध पद्धतीने उपसमिती व उच्चस्तरीय सचिव समिती यांच्या समोर सादर करण्यात येईल, असे सदर शासनाच्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. या संदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयाने संदर्भ दिन क्रमांक 1 येथील 7/12/2023 रोजीच्या प्रस्तावनाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके. तर काय निर्णय घेतल्यावर बघूया. त्याच्यामध्ये दिलेलं आहे, जे की शासन निर्णय. आता शासन निर्णय त्यांनी सांगितलेले आहे, वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या नवीन गटाकरिता या शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या विविध संवर्गातील पहिल्या टप्प्यातील एकूण 462 पदे निर्माण करण्यास, म्हणजे आता इथे दिलेल्या 462 पदे निर्माण करण्यात आलेली आहे, सांगण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये असणार आहे 450 पदे, जे 450 पदे नियमित पदे असणार आहे. 12 पदे जी असणार आहे मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेतर्फे घेण्यास शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो, जे असणार आहे आता एकूण 462 पदे असणार आहे. याच्यामध्ये 450 पदं हे 450 पद नियमित असणार आहे. 12 पदे हे बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कटांत्री भरतीवर असणार आहे. याच्यामध्ये उक्त आता 462 पदांकरिता येणाऱ्या इथं 15,90,00,90,72,000 एवढे निधी आपल्याला आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे. सदर खर्च त्या वर्षाच्या मंजूर अनुदानामधून भागवण्यात यावा. ओके. याच्यामध्ये दिलेल्या उक्त शासन निर्णयासंदर्भी क्रमांक 4 येथील माननीय उच्च सचिव अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. आता एकूण 462 पदे असणार, 450 नियमित पदे असणार, जे की कोणते आपण ते पण इथं बघणार आहोत. ओके. आता आपण खाली जाऊया. जसं की इथं दिलेले आहे, शासन निर्णय गृह विभाग क्रमांक दिलेला आहे दिनांक 5 सप्टेंबर 2025 चे सहपत्र परिशिष्ट अ नियमित पदे. ओके. नियमित पदे असणारे परिशिष्ट अ मध्ये. याच्यामध्ये दिलेल्या अनुक्रमांक, पदनाम, वेतन श्रेणी व आवश्यक असलेली संख्या दिलेली आहे. ओके. पदसंख्या. याच्यामध्ये दिलेला आहे समादेश अ वर्गामध्ये S23 सॅलरी असणार आहे 67,700 पासून 2,08,700 रुपये. ओके. याच्यामध्ये एक पद बघायला मिळतात. सहाय्यक समादेशकसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. अ वर्गामध्ये S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार. याच्यामध्ये एक व्हॅकन्सी. सहाय्यक समादेशक पोलीस उपनिरीक्षक वर्ग अ मध्ये S20 सॅलरी, S20 सॅलरी 56,100 ते 1,77,500 पगार. 2 पदं असणार आहे. ओके. 4 नंबरला पोलीस निरीक्षक गट अ, अ वर्गाची व्हॅकन्सी S18 सॅलरी 49,100 ते S18 सॅलरी 49,100 ते 1,55,800 पगार. या 3 पदं बघायला मिळतात. पोलीस उपनिरीक्षक गट वर्ग ब मध्ये व्हॅकन्सी असणार आहे 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 8 पदं बघायला मिळतात. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अ, गट क ची भरती असणार आहे वर्गामध्ये. क वर्गाची भरती त्या सॅलरी 29,200 पासून 92,300 पगारच्या 20 व्हॅकन्सी बघायला मिळतात. 7 नंबरचा चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी गट क ची व्हॅकन्सी S10 सॅलरी असणार आहे 29,200 पासून 92,300 या 2 पदं बघायला मिळतात. पोलीस हवालदार गट क वर्ग असणार आहे. गट क ची सॅलरी याच्यामध्ये S9 सॅलरी यांना असणार आहे 26,400 पासून 83,600 पगार प्लस आपल्याला 750 विशेष वेतन असणार आहे. त्या 40 व्हॅकन्सी बघायला मिळतात.
याच्यामध्ये 9 नंबरला चालक पोलीस हवालदार गट क ची भरती S9 वॅकन्सी याच्यामध्ये आता दिलेली आहे 26,400 पासून 83,600 पगार प्लस 750 विशेष वेतन 4 पदं बघायला मिळतात. सशस्त्र पोलीस शिपाई ओके सशस्त्रामध्ये आपल्याला गट क ची भरती S7 सॅलरी असणार 21,700 पासून 69,100 पगार याच्यामध्ये आपल्याला 750 विशेष वेतन असणार आहे 251 पदं असणार आहे. चालक पोलीस शिपाईसाठी गट क ची भरती S7 सॅलरी याच्यामध्ये पण 21,700 पासून 69,100 पगार 750 विशेष वेतन असणारे 40 पदं बघायला मिळतात. ओके आता मोटार परिवहन विभागासाठी इथं भरती काढलेली आहे त्याच्यामध्ये बघूया आता कोणती कोणती पदं आहे. 12 नंबरला पोलीस निरीक्षकची वॅकन्सी मोटार परिवहन विभागासाठी असणार आहे. गटाची भरती 18 सॅलरी 49,100 पासून 1,55,800 एवढा पगार असणार याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतात. ओके एक पद आता पोलीस उपनिरीक्षक मोटार वाहन विभाग परिवहन विभागासाठी गटबची भरती 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,000 पगार असतो पण याच्यामध्ये 0 पदं असणार आता तरी. ओके पुढे चालून निघतील. ओके त्यानंतर इथं 14 नंबरची वॅकन्सी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक याच्यामध्ये जे असणार आहे पर्यवेक्षक गटकची भरती 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतात. 15 नंबरला मोटार वाहन जोडारी सहाय्यक फौजदार गटकची भरती 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार या 3 पदं बघायला मिळतात. त्यानंतर मोटार वाहन जोडारी 2 साठी याच्यामध्ये आपल्या पोलीस हवालदार गटकची भरती S9 सॅलरी असणार आहे 24,400 पासून 83,300 पगार 750 विशेष वेतन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पण 3 पदं बघायला मिळतात याच्यामध्ये पण. आता बिनतारी संदेश विभागासाठी असणार आहे पोलीस निरीक्षक बिनतारीमध्ये गटाची भरती 17 सॅलरी 49,100 पासून 1,55,800 पगार या एक पद बघायला मिळतात. पोलीस उपनिरीक्षक बिनतारीमध्ये गडबची भरती एक पद असणार आहे 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800. त्यानंतर 19 नंबरला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यंत्रचालक गटकची भरती 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार या 4 पदं बघायला मिळतात. ओके त्यानंतर इथं असणार आहे 20 नंबरला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रेडिओ यांत्रिकी गटकची भरती याच्यामध्ये पण 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार या 2 पदं बघायला मिळतात. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भांडारपालसाठी गटकची भरती याच्यामध्ये आपल्याला 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार याच्यात एक पद बघायला मिळतात. 22 नंबरला 20 तंत्री गटकची भरती याच्यामध्ये 60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार याच्यामध्ये एक पद बघायला मिळतात. पोलीस हवालदार यंत्रचालकसाठी गटकची भरती याच्यामध्ये S9 सॅलरी असणार आहे 26,400 पासून 83,600 पगार प्लस आपल्याला 750 विशेष वेतन 12 पदं बघायला मिळतात. आता याच्यामध्ये असणार आहे लिपिक वर्गीय अधिकारी व कर्मचारी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कार्यालयीन अधीक्षकसाठी गडबची भरती असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार याच्यात एक पद असणार आहे. सहाय्यक लेखा अधिकारी गटकची भरती याच्यामध्ये आपल्याला S15 सॅलरी असणार आहे 41,800 पासून 1,32,300 पगार एक पद बघायला मिळतात. उच्च श्रेणी लघुलेखनसाठी स्टेनोग्राफरची वॅकन्सी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार एक पद बघायला मिळतात. प्रमुख लिपिक गटकची भरती याच्यामध्ये S13 सॅलरी असणार आहे 35,400 पासून 1,12,400 पगार एक पद बघायला मिळतात. वरिष्ठ श्रेणी लिपिक गटकची भरती S8 सॅलरी असणार आहे 25,500 पासून 81,100 पगार असणारी 2 पदं बघायला मिळतात. कनिष्ठ श्रेणी लिपिक गटकची भरती S6 सॅलरी असणार आहे 19,900 पासून 63,200 पगार या 2 पदं बघायला मिळतात. त्याच्यानंतर आता आपल्या इथं आपलं पद रुग्ण अधिकारी कर्मचारी आता वैद्यकीय अधिकारी गटाची भरती S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,000 पगार याच्यामध्ये एक पद बघायला मिळतात. पारिचारिकासाठी तर गटकची भरती S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार यात एक पद बघायला मिळतात. कंपाऊंडर मिश्रक गटकची भरती S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार यात एक पद बघायला मिळतात. आता वर्ग ड मध्ये आपल्याला असणारे गट ड ची भरती कर्मचारी प्रमुख स्वयंपाकीसाठी तर वॅकन्सी गट ड मध्ये S5 सॅलरी असणारे 18,000 पासून 56,900 पगार या 3 पदं बघायला मिळतात. सहाय्यक स्वयंपाकी गट ड ची भरती S3 सॅलरी 16,600 पण 52,400 पगार याच्यामध्ये आपल्याला 8 पदं बघायला मिळतात. भोजन सेवक मध्ये गटकची भरती S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार यात 12 पदं बघायला मिळतात. धोबीसाठी गड्डची भरती S3 सॅलरी 16,000 पासून 16,600 पासून 52,400 रुपये पगार या 3 पदं बघायला मिळतात. नावीसाठी गड्डची भरती S3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार या 3 पदं बघायला मिळतात. सफाईगारामध्ये पण इथं
S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. याच्यामध्ये पण 8 पद बघायला मिळतात. टोटल 450 पदं असणार आहे, जे की तुम्हाला मी सांगितलं नियमित पदांमध्ये. आता त्याच्यानंतर आता असणार आहे परिशिष्ट पदामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याची पदे. याच्यामध्ये असणार आहे आता पदनाम, वेतन श्रेणी व पदसंख्या. मोटार परिवहन विभागासाठी मदतनीससाठी गट ची भरती. याच्यामध्ये S3 सॅलरी बाह्य यंत्रणेद्वारे असणारे पगार तेवढाच 16,600 पासून 52,400 पगार. हे 3 पदं असणार आहे. कर्मशाळा मदतीसाठी गड्डाची भरती बिनतारी संदेश विभागामध्ये S3 सॅलरी 16,000 पासून 600 पासून 52,400 पगार. एक पद वॅकेन्सी असणार, एक वॅकेन्सी. लिपिक वर्गीय अधिकारी व कर्मचारीसाठी वॅकेन्सी असणार आहे, जे की असणार आहे कार्यालयीन शिपाईसाठी गड्डाची भरती. S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. एक पद बघायला मिळतात. बाह्य यंत्रणामध्ये इथं मोचीसाठी गड्डाची भरती. कटांतरी बाह्य यंत्रणामध्ये S3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार. एक पद बघायला मिळतात. शिंपीसाठी गड्डाची भरती कटांतरी बाह्य यंत्रणा S3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार. एक पद बघायला मिळतात. माडीसाठी गड्डाची वॅकेन्सी कटांतरी भरती असणारे बाह्य यंत्रणेद्वारे S1 सॅलरी असणारे 15,000 पासून 47,600 एक पद बघायला मिळतात. त्यानंतर इथं असणार रुग्ण अधिकारी व कर्मचारीसाठी वाढवायसाठी तर कटांतरी भरती असणार बाह्य यंत्रणेद्वारे. याच्यामध्ये पण S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. या 2 पदं बघायला मिळतात. आयासाठी कटांतरी भरती असणार महिलांना इथं S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. एक पद बघायला मिळतात. रुग्णसेवकसाठी तर कटांतरी भरती असणार बाह्य यंत्रणेद्वारे S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. हे एक पद बघायला मिळतात. टोटल इथं 12 पदे. ओके. आता या दोघांना मिळून इथं नियमित पदं 450 इथपर्यंत आणि इथं 12 पदे असणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे. ओके. जे की 462 पदांसाठी तो भरती त्यांनी जाहीर केलेली आहे. आता ही जी भरती असणार मित्रांनो, आता ग्रुपनुसार MPSC ग्रुप ए मधून भरण्यात येईल काही, त्यानंतर ग्रुप बी मधून भरता येईल, MPSCच्या ग्रुप सी मधून भरण्यात येईल. ओके. अशा पद्धतीने इथं हे पदं भरण्यात येतात. बाकीचे जे असणार आहे पोलीस भरतीमधून भरण्यात येणार आहे असे इथं पदं असतात. आता पोलीस भरतीची नवीन अपडेट पण आलेली होती. 15,000 प्लस पदं इथं त्यांनी काढलेलं आहे. GR आलेला आहे. लवकर त्याची भरती पण येणार आहे. नंतर त्याची अपडेट वगैरे पण देत आहे. ते कोणत्या ठिकाणी किती पदं खाली आहे त्यानुसार इथं पदं इथं भरण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. हा व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन एकच आहे, की आता खूप साऱ्या ठिकाणी वॅकेन्सी येणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. त्याला आपल्याला अभ्यासाला लागून जायचं आहे. ग्रुप MPSC असो या आपलं पोलीस भरती असो, कोणतेही विभाग असो. ओके. लवकरात लवकर तयारीला लागा, अभ्यासाला लागा. लवकरात लवकर अपडेट वगैरे येतच राहील. ओके. याची अपडेट वगैरे ऐकले की तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करेल. तोपर्यंत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायचा असेल टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपवर डाउनलोड करून ठेवा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आता तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचे. अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.